Yes. So, what actually AI? AI is nothing but normally आपण लॉंग फॉर्म पाहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चे आपण दोन पार्ट करू, आर्टिफिशियल आणि इंटेलिजन्स. आर्टिफिशियल मीन्स which is made by human, which is not natural, which is manipulated by someone, or we say here human only. And intelligence means the system or a thing which should be fast, which should be correct, and which should be a memory base. आता आपण सिंपल एक एक्झाम्पल घेऊ. आपण एखाद्या व्यक्तीला म्हणतो की हा व्यक्ती फार हुशार आहे. कधी म्हणतो असं आपण? त्याने तसं म्हणजे काही हुशार आपल्याला हुशार वाटेल असं काही काम केलं आपलं किंवा हा, आपल्यापेक्षा म्हणजे किंवा आपल्याला जे काम येत नाही ते काम त्याला करता आलं हम्म, तर आपल्याला वाटतं तो हुशार आहे. हम्म. कारण तुला काय वाटतंय कधी आपण म्हणतो एखादा व्यक्ती हुशार आहे? म्हणजे हा तेच जयंतने आता उदाहरण दिलं तेच जे म्हणजे जर एखाद्याला खूपच आलंय म्हणजे जास्त प्रॅक्टिकल वगैरे सोडवता आलं समजा किंवा जास्त कोड वगैरे आले त्यांना तर तेव्हाच असं ओके. बऱ्यापैकी तर ऍक्च्युली तुम्ही जी हुशारीची व्याख्या सांगितली किंवा इंटेलिजन्सची व्याख्या सांगितली ती ती तुमच्या तुमच्या डोमेन मधले सांगितले. पण एक जेनरिक आपण जर सांगितलं तर मी सांगतो तुम्हाला की इंटेलिजन्स आपण कोणाला म्हटलं जातं. तर तुम्ही मला सांगा की ती डेफिनेशन परफेक्ट बसते. इंटेलिजन्स इज नथिंग बट which thing has to be give a perfect answer with minimum time or within a minimum latency, की कमी वेळामध्ये जी गोष्ट उत्तर देते किंवा कमी वेळेमध्ये एखादी ऍक्शन होते त्याला आपण हुशारी म्हणतो सहजासहजी एक जेनरिक भाषेमध्ये. म्हणजे इंटेलिजन्स मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात? अॅक्युरसी आणि स्पीड. आता समजा एखादा काम आहे, तो काम करतो खूप चांगलं, पण तो खूप वेळ घेतो, मग त्याला आपण इंटेलिजन्स म्हणतो का? संजय सर, हा हा एखादा व्यक्ती खूप चांगलं काम करतो, तुम्ही म्हटले ना की एखाद्याने जे काम आपल्याला येत नाही ते करून दाखवलं किंवा काय, तो खूप चांगलं काम करतो, खूप एकदम बेस्ट काम करतो, पण तो खूप वेळ घेतो, हा मग त्याला आपण हुशारी म्हणू शकतो का? नाही. नाही त्याला म्हणू हुशार शकत. नाही म्हणू शकत आपण पण ते वेळ लागण्याचं जर काही पर्टिक्युलर रिझन असेल तरच. नाही, आपल्याला एक ओव्हरऑल हुशारीचं मेजरमेंट कसं हे करायचं किंवा हा हुशारी, मग नाही. हा, इंटेलिजन्स आपण कसं मेजर करतो की एखादी गोष्ट किंवा एखादा व्यक्ती जे परफेक्ट आणि कमी वेळात करत ते म्हणजे हुशारी. आता हुशारी म्हणजे इंटेलिजन्स मीन्स वी क्रिएट अ सच टाइप ऑफ थिंग which give the perfect answer within minimum time. Speed is important. And artificial intelligence means which is not made by natural. की आता जे आपण आहोत, वी आर ह्युमन, वी आर वर्किंग राईट नाऊ, सो वी आर अ नॅचरल एंटिटी. आता आपण ते नॅचरल एंटिटी काम करतोय आणि मग ती सिस्टीम चालते. बट अ सिस्टीम और अ थिंग विच इज मेड बाय ह्युमन अँड वर्क लाईक human being or best than human, that is called, we can say that, artificial intelligence. म्हणजे ते काही रोबोट्स किंवा एखादी वस्तूच असं नाही. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे एक सॉफ्टवेअरचा पीस पण आहे किंवा एक सॉफ्टवेअर पण आहे की जे ऑटोमेटेड करतंय आणि सगळ्या गोष्टी फास्ट फास्ट केल्या जातात. हे एक जनरल आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्सची डेफिनेशन करतो. सो आता आपल्याला पुढे जायचंय त्याच्या की हाऊ वी कॅन क्रिएट अ सच टाइप ऑफ सिस्टीम. तर आपल्याला कुठली तरी लँग्वेज लागेल, कुठली तरी भाषा लागेल की त्या भाषेत आपण आपल्याला जे पाहिजे, आपलं जे लॉजिक आहे ते लिहू आणि त्यानुसार मग आपण त्या गोष्टी फास्ट करत जाऊ.
मग याच्या अगोदर कोडिंग नव्हतं का? याच्या अगोदर प्रोग्रामिंग लँग्वेज नव्हते का? येस, याच्या अगोदर कोडिंग किंवा प्रोग्रामिंग लँग्वेजेस होत्या, बट दॅट आर रूल बेस, म्हणजे काही कंडिशन बेसवर होत्या. आता आपण त्याच्यामध्ये ब्रेन टाकतोय. व्हॉट डू यू मीन बाय ब्रेन? हिअर इन आवर AI लँग्वेज, ब्रेन इज नथिंग बट LLM. तर LLM काय आहे? तुम्ही LLM शब्द ऐकलाय का कधी? LLM का? नाही. तर LLM इज नथिंग बट लार्ज लँग्वेज मॉडेल. तुम्ही चॅट जीपीटी ऐकलंय? हो. चॅट जीपीटी म्हणजेच LLM. त्यालाच हो टेक्निकल भाषेमध्ये म्हणतात LLM, लार्ज लँग्वेज मॉडेल. आता हे लार्ज लँग्वेज मॉडेल काय आहे? तर लार्ज लँग्वेज मॉडेल इज नथिंग बट इट इज अ डीप लर्निंग मॉडेल which is trained by huge amount of data, and then it has to be setting the coefficient or weightage, and then it can be give the answers or it has some information. For example म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं तर लार्ज लँग्वेज मॉडेल हे डीप लर्निंग एक टेक्नॉलॉजी आहे, ते आपण पुढे पाहू हळूहळू. डीप लर्निंग पद्धतीने एक मॉडेल बनवलेला आहे, म्हणजे एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. त्याला खूप सारा डेटा, म्हणजे जगभरातला सगळा जेवढा त्यांच्याकडे अवेलेबल तेवढा सगळ्या डेटाचं त्यांनी ट्रेनिंग दिलेलं आहे. अँड देन ट्रेनिंग दिलंय म्हणजे काय? त्याला तो डेटा माहित आहे. इट रीड इट, इट सेव्ह द सम वेटेज, अँड देन ही कॅन गिव्ह द अँसर्स. म्हणून तो आपल्याला तो अँसर देऊ शकतो, कारण त्याच्याकडे तेवढी माहितीचं ट्रेनिंग आपण त्याला दिलेलं आहे. म्हणजे त्याच्याकडे ते अगोदर माहिती होती का? नाही. आपण त्याला जी माहिती देऊ त्याच्यावर तो ट्रेनिंग घेतो आणि त्याच्या संदर्भातच आपण त्याला तो, म्हणजे आपल्याला त्याची गोष्टीचे उत्तर देतो. आता तुम्ही सिंपल एक चॅट जीपीटीला विचारा, हु इज किरण नागरगोजे? आहे का? आता सिस्टीमवर बसलेलं आहे का कुणी? हो, आहे ना. हा, विचारा. एक विचारतो. There are multiple people named Kiran Nagargoje, so it's not possible to identify one specific individual without more context. Publicly available information include. तर तो म्हणतोय की हा, म्हणजे आता असं करा, हा, किरण नागरगोजे फॉर्म पुणे करा. ओके. There are several people named Kiran associated with Pune, so can't काहीतरी स्पेसिफिक द्यावं लागेल असं तर. ठीक आहे, नाही नाही, मला आपल्याला फक्त चेक करायचंय, मला तुम्हाला समजून त्या सांगायचंय की हॅलो, हा, त्याच्याबरोबर तो म्हणतो त्यांचं प्रोफेशन टाका, मग मी सांगतो. असं टाका आता, किरण AI नागरगोजे ट्रेनर दाखवतोय मला. AI ट्रेनर. ट्रेनर. हा, हा, असं टाकू. एज्युकेटर. मला स्क्रीन शेअर करून दाखवा. तुम्ही असं टाका की AI किरण नागरगोजे, आपलं किरण नागरगोजे फॉर्म AI डोमेन असं, मग बघा बरं. एक मिनिट मी हम्म. स्क्रीन शेअर करतो. स्क्रीन शेअर करा. दिसते का? नाही, एक नाही मिनिट. दिसत आहे. दिसते? आता दिसते. Who is Kiran Nagarguje? There are several people named Kiran Nagarguje, so it is depend on which
if you are referring the person who AI course you shared entire Kiran Nagaru is AI educator and trainer from Maharashtra who can content of artificial intelligence Python AI agent. Okay. Yes. आता हे येस इट इज अ परफेक्ट एक्झाम्पल ऑफ AI. आता आपण चॅट जीपीटीला विचारलं की किरण नागरगोजे काय, चॅट जीपीटीने काय केलं? चॅट जीपीटीनं त्याचे जे काही रिसोर्सेस, जसं की युट्यूबचं त्याने सिम्बॉल दाखवलं, सायटेशन दाखवलं, तिथं युट्यूब कडनं माहिती मागवली की किरण नागरगोजे नावाचं कुणी आहे का. युट्यूबने सांगितलं की किरण नागरगोजे असे काही चॅनल आहे किंवा कंटेंट आहेत आणि त्यांनी ते दाखवलं की ही इज एज्युकेटर. आणि सी त्याने जे प्रेझेंटेशन आपल्या समोर केले दॅट इज इन व्हेरी सिम्पल अँड ह्युमन लँग्वेज. म्हणजे त्याने ॲज इट इज कंटेंट दिलाय का? नाही. त्याने आपल्या व्यवस्थित इंग्लिशमध्ये समजून सांगितलं की किरण नागरगोजे बद्दल मला ही माहिती आहे, किरण नागरगोजे असू शकतात. इथपर्यंत कळालं? येस. आता मग दुसरा प्रश्न येतो माझ्या डोक्यात की सर्च इंजिन आणि ह्याच्यामध्ये काय फरक आहे? सर्च इंजिन पण आपल्याला दाखवत होतो अगोदर, जसं आपण गुगलला विचारलं की गुगल दाखवायचं आणि चॅट जीपीटी तर असं दाखवतोय. काय फरक जाणवला तुम्हाला? तो ऍक्च्युली मल्टिपल सोर्सेस वरून इन्फॉर्मेशन कलेक्ट करून दाखवतोय आपल्याला. नाही ते ठीक आहे, पण मग सर्च इंजिन मध्ये आणि ह्या चॅट जीपीटी मध्ये काय फरक जाणवला? सर्च इंजिन काय करतो? सर्च इंजिन त्या स्पेसिफिक गोष्ट त्याविषयीचं कुठं वेब पेज असेल किंवा काही इन्फॉर्मेशन असेल ती देतो. येस. पण हा हा काय येस. करतोय आपल्याला ओव्हरऑल त्याच्या आतमध्ये जी इन्फॉर्मेशन त्याच्या संबंधीची आहे ती डिस्प्ले करून देतोय. नाही, आता तुम्हाला मी सांगतो, तुम्ही थोडं करेक्ट सांगितलं आणि आणखी त्याला मी करेक्ट करतो. सर्च इंजिन ओनली गिव्ह द रेफरन्सेस विच इज फाइंडिंग इन द ओव्हरऑल इंटरनेट. सर्च इंजिन काय करतं की इंटरनेटमध्ये त्या शब्दाला जे मॅचिंग आहे ते करून आपल्याला लिस्टिंग करून दाखवतं. पण एआय काय करतं? एआय आपल्याला ते सोर्सेस फाइंड आउट करून इट एक्स्ट्रॅक्ट अँड इट स्पीक लाईक ह्युमन. आपल्याला ते काय करतं, एक ह्युमन लँग्वेज मध्ये जी भाषा समजेल त्या भाषेमध्ये प्रेझेंटेशन आपल्याला ते देतं. म्हणजे सर्च इंजिन इज अ डिफरंट आणि चॅट जीपीटी किंवा हे जे एआय मॉडेल आहेत दॅट इज अ डिफरंट. आता आपला बेसिक प्रश्न होता, पूर्ण आपल्याकडे पहिल्या ह्याच्याकडे येऊया. व्हॉट इज अ लार्ज लँग्वेज मॉडेल? तर लार्ज लँग्वेज मॉडेल इट इज मॉडेल किंवा आपण त्याला सॉफ्टवेअर म्हणू सोप्या भाषेमध्ये, आणखी सोप्या भाषेमध्ये, विच इज डिझाईन बाय डीप लर्निंग. आणि त्याला ह्यूज अमाऊंट ऑफ लार्ज लँग्वेज, त्याच्या शब्दातच आहे, ह्यूज अमाऊंट ऑफ डेटाचं आपण त्याला ट्रेनिंग दिलेलं आहे आणि त्यामुळे ते काय करतं, आपल्याला ॲज अ ह्युमन सारखं ते आपल्या बरोबर कम्युनिकेट करतं. व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन इट हॅज, त्याच्याकडे जी काही इन्फॉर्मेशन आहे. आता ह्या याच्यामध्ये पाहिलं आपण चॅट जीपीटी मध्ये की त्याने आपली इन्फॉर्मेशन दिली की किरण नागरगोजे इज एज्युकेटर, आणि ती इन्फॉर्मेशन त्यानं कुठून घेतली? युट्यूब कडनं घेतली. म्हणजे काय की चॅट जीपीटी वाल्यानं युट्यूबचं एक प्लग इन केलं असेल, युट्यूब बरोबर त्यांनी एक अग्रीमेंट केलं असेल आणि व्हॉट एव्हर द इन्फॉर्मेशन ते ऑटोमॅटिकली ट्रेनिंग घेत असेल. तर त्याला म्हणतो आपण इट इज एआय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. म्हणजे माहिती मिळवण्यासाठी आपल्याला ते काय झालं, हे झालं. आता करण पुन्हा एक तुझी स्क्रीन शेअर कर. हा करतो, एक मिनिट. किंवा सर तुम्ही करा जर तुम्हाला शक्य असेल तर, काही प्रॉब्लेम नाही, कुणी केली तरी.
हॅलो हा मग तुम्ही किरण करा सर. जर हा शक्य असेल तर तुम्ही करा, काही प्रॉब्लेम नाही. हा नाही, मला एक फोन आला त्याच्यामुळे मला समजलं नाही. अच्छा. हा, हा. काय म्हटले तुम्ही? आता तुम्हाला काय समजलं नाही ते विचारा, म्हणजे ते सांगता येईल मला. ओके. आता तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन दिली ती कळली, त्याच्यात काय डाऊट नाहीये. हम्म, हम्म. म्हणजे दुसरी आता म्हणजे तुम्हाला काय कळालं नाही, सर्च इंजिन आणि चॅट जीपीटी मधला फरक कळाला? हा, नाही, मला ते हे सांगा की तुम्ही जर सांगितलं की सर्च इंजिन रेफरन्सेस देतो, हा हा तर चॅट जे हे एआय काय करतं म्हटलं, तुम्ही काय सांगितलं? हा. एआय इज टेक इन्फॉर्मेशन, ती इन्फॉर्मेशन घेतं त्याच्याकडे, हा. and it has to be generate a new sentences or a new data which speak or which present as a human. म्हणजे एक माणूस माणसाशी बोलतो त्या भाषेमध्ये ते आपल्याला प्रेझेंट करतं. ओके. हा. हा. आणि इकडे सर्च इंजिन सर्च मध्ये फक्त लिस्टिंग दिलं जातं, तिथे काही दिलं जात नाही. इन्फॉर्मेशन. हे आपल्याशी एकदम आपल्याला ज्या भाषेमध्ये पाहिजे, आता आपण मराठी म्हटलं तर मराठीमध्ये देतं, हिंदी पाहिजे हिंदीमध्ये देतं, मल्टी लँग्वेज आहे. म्हणजे इट इज लाईक ह्युमन, आपल्याला ज्या पाहिजे त्या भाषेमध्ये आपल्याला ते इन्फॉर्मेशन प्रेझेंट करून देतो. आता स्क्रीन शेअर करा ना दोघांपैकी कोणीतरी. कुठली, चॅट जीपीटीची का? हा हा, तुमची स्क्रीन शेअर करा, चॅट जीपीटी ओपन करा. एक मिनिट. येस, ग्रेट. आता न्यू चॅट वरती जा. हा. क्लिक केलं न्यू चॅट वरती. एक मिनिट. GPT. हो, केलं. हा हा. आणि इथे प्लसचं साईन आहे, तिथे इमेज येते का पहा. आपल्याला इमेज करायची नको, ठीक ऍड फोटोज. आहे. हा नाही, आपल्याला फोटो नाही ऍड करायचा. हा. ठीक आहे, इथे लिहा फक्त प्रॉम्प्टिंग मध्ये, प्लीज क्रिएट इमेज ऑफ फ्लावर्स. फ्लावर्स. येस, करा, एंटर करा. तुम्ही हे लॉग इन नव्हतं केलं का? करतो, ते काय लगेच होईल. हा, काय हरकत नाही. अच्छा, तो अकाउंट क्रिएट करायला सांगतो, थांबा एक मिनिट. ऑलरेडी अकाउंट आहे. हा, मग तुम्ही ते लॉग इन करा. एक मिनिट. इमेज क्रिएट केली ना त्याने? एक मिनिट. ते काय झालंय, तो करतोय, दिसते, खूप छान इमेज क्रिएट केली. येस, परफेक्ट. आता हे का केलं बरं झालं. त्यानं? म्हणजे इट हॅज सम इंटेलिजन्स.
त्याच्याकडं तेवढं इंटेलिजन्स आहे की आपण बोललेलं त्याला कळतं आणि आपण सांगितलेलं काम तो परफेक्ट वेनं मिनिमम टाइम मध्ये करतो. हम्म. त्याला म्हणतो आपण इंटेलिजन्स, आणि म्हणूनच आपण म्हणतो की इट इज आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता असाच जर तुम्हाला फोटो हवा असता तर तुम्ही काय केलं असतं? एखाद्याला सांगितलं असतं जा आणि एक जास्वंदीच्या फुलाचा असा मला फोटो पाहिजे, मग तिथे एक माणूस लागला असता ना. हम्म. ते काम कोणी केलं 2 मिनिटांमध्ये? AI ने केलं. AI AI ने. म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आपण एक कृत्रिम बुद्धिमत्ता तयार करतोय. आता एक सिंपल घेतलं, एकदम सिंपल टास्क, की विच इज वर्किंग लाईक ह्युमन और विच इज कम्प्लिटेड द टास्क. जे काही टास्क आपल्याला छोटे छोटे लागतात, दॅट इज कॉल्ड एज AI. की आपली भाषा त्याला समजते, त्याची भाषा आपल्याला समजते, किंवा आपल्याला समजणाऱ्या भाषेत ते बोलतं आणि आपण सांगितलेले ते काम करतं, जे पाहिजे ऑटोमेशन वगैरे जे काही पुढे पुढे पाहू आपण ते. पण सिंपल एक स्ट्रीमलाइट जर पाहिली आपण, तर इट हॅज सम कॅपेबिलिटीज टू डू टास्क whatever we assign, and it can be do automation and which can be replaced by human. तो माणसापेक्षाही चांगलं काम करू शकतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, पण ड्रायव्हरलेस कारचे ऍक्सिडेंट कमी होतात. ज्या गाडीत ड्रायव्हर आहे त्या गाडीपेक्षा ड्रायव्हरलेस गाडीचे ऍक्सिडेंट कमी आहेत. तर आतापर्यंतचा सर्वे आहे. मीन्स इट इज गुड वर्क दॅन ह्युमन. तर आज आपण इथेच थांबूया. आता तुम्हाला प्री रिक्विजिट लागेल एक लॅपटॉप, कमीत कमी 8 GB असलेला. त्याच्यामध्ये VS कोड इन्स्टॉल पाहिजे आणि पायथॉन इन्स्टॉल पाहिजे. आता ते पायथॉन इन्स्टॉल करताना, म्हणजे VS कोड मध्ये रन करताना त्याचं एन्व्हायरमेंट व्हेरिएबल द्यावं लागेल. त्याच्यासाठी तुम्हाला मी मदत करेल क्लासमध्ये, काही प्रॉब्लेम नाही. आणि आपला जो क्लास आहे याच्यामध्ये प्रामाणिक हेतू आहे की वी शुड हॅव टू बी लिटरेट अँड रेडी टू वर्क इन इंडस्ट्री. आपल्याला असे माणसं तयार करायचे आहेत की जे इंडस्ट्रीमध्ये काम करतील आणि आपल्याला लिटरेट करायचे याबाबत. याच्यामध्ये कुठेही असं शंका किंवा असं जरी वाटलं की आता हे मला येत नाही, मग मी कसं विचारतो, ते घाबरायचं काही कारण नाही. सरळ सांगायचं की मला येत नाही, झालं, मला सांगा तुम्ही. आम्ही सरळ स्क्रीन शेअर करायला लावतो आणि मग स्क्रीन शेअर एकदम एकदम लहान मुलासारखं किंवा जो एकदम नवीन माणूस आहे तसं सांगतो. याच्यामध्ये रागवण्याचा, ओरडण्याचा किंवा याच्यामध्ये कसलाही असण्याचं काहीच कारण नाही, कारण आपण एकत्र चालू शिकण्यासाठी. आता तुम्हाला काही गोष्टी माहिती आहेत ज्या आम्हाला कुणालाच माहिती नाही, बरोबर ना? बरोबर. सीसीटीव्हीचे किती प्रकार आहे काय आम्हाला काहीच माहिती नाही. सीसीटीव्हीचा लॉंग फॉर्म पण आम्हाला माहिती नाही. आणि प्रत्येक माणसाकडे खूप सारं नॉलेज असतं. आता इथे आपण AI शिकण्यासाठी आलोय, पण त्याच्या सांगायचा मुद्दा हा की म्हणजे असं शंका बाळगायची नाही किंवा हे नाही की मी हे कसं विचारू, मला हे माहिती नाही, असं काही नाही. सरळ विचारायचं की हे मला करायचंय. यानं काय होईल, थोडा वेळ जास्त लागेल, पण आपल्या सगळ्यांचं व्यवस्थित त्याच्यामध्ये शिकून होऊन जाईल. आता तुमचं काय मत आहे ते आपण, म्हणजे तुम्ही व्यक्त व्हा. आणि आज आपण थांबू इथे. पहिला दिवस आहे. उद्यापासून लॅपटॉप मध्ये VS कोड आणि पायथॉन इन्स्टॉल करून ठेवा. उद्या दिवसभरात तेवढं काम करा, सेटअप. ओके. आणि जमलं तर एक सिंपल प्रोग्राम आहे एका लाईनचा, वेलकम इन पायथॉन, तेवढा केला तरी चालेल. आणि तुम्ही चॅट GPT ला विचारू शकता. आता चॅट GPT न तर हे खूप सोप्या केल्यात गोष्टी, ते तुम्हाला गाईड करेल व्यवस्थित ऍक्शन की कसं करायचं काय. अच्छा. काही शंका आहे तुम्हाला आणखी? नाही, ठीक आहे. VS कोड इन्स्टॉल करायचा आणि पायथॉन टाकायचा. पायथॉन टाकायचं. पायथॉनचं
तुम्ही स्क्रीन शेअर केली तर आत्ताही होईल अर्धा एक तासात, पण मग त्याच्यात उगाच आपला वेळ वेस्ट जाईल. त्यापेक्षा तुम्ही हळूहळू पायथॉनचं काही स्पेसिफिक व्हर्जन काय असं काही? अपडेटेड टाका. तसं काही स्पेसिफिक नाही. ते वेबसाईट वर गेले ना तुम्ही, जे आता रिसेंटली आहे ते करून टाका. ओके. करण, you have any doubt? हा. नो नो. Okay. So thanks for हा, joining on. छोटाच प्रोग्राम आहे पायथॉनचा तर. हम्म? जास्त काही मोठा नाहीये. ते एकाच लाईनचा प्रोग्राम आहे तो. आणि पायथॉनचा जो सेटअप आहे, हा तुम्ही हा. आता जस्ट डाउनलोडिंग लावलं तर डाउनलोड झाला पण. हो हो. तो जास्त नाहीये मोठा. exe फाईल जास्त मोठी नाहीये त्याची. हं. आता VS कोड जर असेल तुमच्या इथे, हं. तर तुम्ही थोडं चॅट GPT ला विचारा आणि त्याचं एक एन्व्हायरमेंट पाथ आपल्याला द्यावा लागतो फक्त. तो एन्व्हायरमेंट पाथ माहित असेल ना तुम्हाला? हो. हा. नाही, सरांना सर थोडेसे हा, एन्व्हायरमेंटल पाथ माहित असेल ना कसा द्यायचा तो? मला नाही माहिती. अच्छा, एन्व्हायरमेंट पाथ म्हणजे काय असतं, की आपण एखाद्या सॉफ्टवेअरचा पाथ सिस्टीमला सांगतो, की इथे इथे हे आहे. हा हा. आणि तर तो बाय डिफॉल्ट सी युजर ऍडमिन ऍप डेटामध्ये घेतोय. हा पण मग ते VS कोड मध्ये म्हणजे हे करण्यासाठी आपल्याला द्यावं लागतं. आता जर त्याने ऑटोमॅटिकली घेतलं तर मग द्यायची काही गरजच नाही. हा. हम्म. ठीक आहे. तर आता हे करा. हे एक दिवस तुम्हाला वेळ आहे आणि मग आपण पुन्हा फ्रायडेला जॉईन होऊ. बरं बरं, ठीक आणखी आहे. काही तुमचे हे डाऊट्स असतील ते विचारा. एक मिनिट, मी लिहू झालतो मध्ये, म्हणजे नेटवर्क इश्यू होता. तर हा पायथॉन स्पेसिफिक कोणता असं लागत नाही ना, नाही नाही, अपडेटेड घ्या. म्हणजे व्हर्जन नाही नाही, काही आवश्यकता नाही तशी. अपडेटेड ना? हा, अपडेटेड घ्या. ठीक आहे, चालेल. येस. थँक्स एव्हरीवन. आणि याचं ते तुम्ही म्हटलं होते ना की म्हणजे याचे आपले चार्जेस काय असतील किंवा क्लास कसं पुढे असेल, ते पण तुम्ही म्हणजे बोलता येईल का? चार्जेसचं वगैरे पाहू आपण. हा, म्हणजे कसं आहे ते जर आधी कळलं तर चांगलं राहील असं, किंवा तसं काय आहे ते तुम्ही सांगा.